हेलो एवरीवन, आज आपण बघणार आहे प्रॉब्लेम सेट 12. क्वेश्चन नंबर 1 आहे. प्रथमेश want to buy a laptop worth 27,450 rupees. He has 22,975 rupees. What is the amount he still needs to be able to buy the laptop? प्रथमेशला एक लॅपटॉप परचेस करायचा आहे. त्या लॅपटॉपची इथे आपल्याला किंमत दिलेली आहे आणि प्रथमेशकडे किती रुपीज आहे हे आपल्याला इथे दिलेलं आहे. सो क्वेश्चन विचारलेला आहे की त्याला लॅपटॉप घेण्यासाठी किती रुपये कमी पडणार आहे हे आपल्याला फाइंड करायचं. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इथे आपण राईट करणार आहे की लॅपटॉपची कॉस्ट प्राइस काय आहे. 27,450 कॉस्ट प्राइस ऑफ लॅपटॉप. ओके, आणि प्रथमेशकडे किती रुपीज आहे हे राईट करून घ्यायचं आहे. आणि जी व्हॅल्यू आहे ना, ही व्हॅल्यू युनिट डिजिट पासून राईट करायची आहे. सो 57,922. ओके, रुपीज हॅज प्रथमेश. ओके, आणि इथे करायची आहे मायनस. इथे मायनस आपल्याला ह्यासाठी करायचं आहे की लॅपटॉप घेण्यासाठी आणखी किती कमी पैसे पडत आहे. ओके, सो इथे मायनस करू. 0 - 5 होणार नाही, कॅरी घेणार आपण इथे 1. इथे 10 होणार, 10 - 5 5. इथे 4 राहणार, कॅरी दिला होता 5 कडून, इथे 4 राहणार. 4 - 7 नाही होणार, परत कॅरी घ्यायचा आहे. 14 - 7 इथे राहणार आहे 3. 3 - 9 होणार नाही, परत कॅरी 13. 13 - 9 4. इथे राहणार आहे 6. 6 - 2 4. 2 - 2 0. सो इथे आन्सर मिळालेला आहे. ह्या आन्सरला फायनल आन्सरमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं आहे. इथे क्वेश्चनमध्ये आपल्याला WH वर्ड दिलेला आहे व्हॉट. सो व्हॉटच्या समोरचं सेंटेन्स आपल्याला फायनल आन्सरमध्ये राईट करायचं आहे. इज द अमाउंट ही स्टील needs to be able to buy the laptop. Okay, question number 2 आहे. A company produced 44,730 scooters in certain year and 43,150 in the next. How many more scooters did they produce in the previous year? Previous year म्हणजे काय, मागील वर्षी. इथे काय विचारलेलं आहे की ह्या वर्षीपेक्षा मागील वर्षी किती जास्त स्कूटर प्रोड्यूस झालेल्या आहे. सो इथे आपल्याला मायनस करायची आहे. फर्स्ट नंबर घ्यायचा आहे. जो 2 पैकी ग्रेटर नंबर असेल तो नंबर आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल इथे राईट करायचा आहे. सो 44,000 वाला नंबर हा ग्रेटर आहे. सो इथे मी हा नंबर राईट करते. आणि हा नंबर काय आहे, प्रोडक्शन ऑफ स्कूटर सर्टन इयर. इथे सर्टन इयर मीन्स काय, एका वर्षी असं पण आपण म्हणू शकतो किंवा फर्स्ट इयर. ओके, नेक्स्ट आता इथे हा नंबर राईट करून घ्यायचा आहे. सो 43 हा 10,000 वालाच आहे म्हणून आपण ॲज इट इज राईट करून घेऊ. तसं जर आपल्याला ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये सेकंड नंबर जो आपण राईट करतो तो युनिट प्लेसपासून राईट करत जायचा आहे. ओके, म्हणजे आपली अरेंजमेंट व्यवस्थित होणार. आणि हा आहे प्रोडक्शन ऑफ स्कूटर नेक्स्ट इयर. ओके, सो इथे मायनस करायची आहे. 0 - 0 0. 3 - 5 होणार नाही, कॅरी घ्यायचा आहे. हा 3 इथे. 13 - 5 इथे 8. इथे 6 राहणार. 6 - 1 5. 4 - 3 1. 4 - 4 0. म्हणजे इथे आन्सर मिळालेला आहे 1,580. फायनल आन्सर राईट करून घेऊ. देअरफॉर फायनल आन्सर राईट करण्यासाठी इथे क्वेश्चनमध्ये आपल्याला WH वर्ड बघायचा आहे. इथे हाऊ मेनी दिलेला आहे. सो हाऊ मेनीच्या समोरचं जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स फायनल आन्सरमध्ये राईट करायचं आहे. बट त्याआधी आपल्याला जो नंबर मिळालेला आहे हा नंबर इथे राईट करून घ्यायचा आहे. सो इथे राईट करायचं 1,580 मोर स्कूटर did they produce in the previous year.
ओके. एक्झाम्पल नंबर 3 आहे, इन अ सर्टन सिटी द नंबर ऑफ मेन इज 16,37,856 अँड द नंबर ऑफ वुमेन is 16,25,978. By how much does the number of women exceed the number of men? इथे आपल्याला मेन आणि वुमेन ह्यांची संख्या दिलेली आहे. एका सिटीमध्ये मेन किती आहे, वुमेन किती आहे. क्वेश्चन इथे विचारलेला आहे की मेन हे वुमेनपेक्षा कितीने जास्त आहे. सो ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. सबट्रॅक्शन करताना आपण ग्रेटर नंबर आधी राईट करत असतो, नेक्स्ट आपण स्मॉलर नंबर घेत असतो. ओके. सो इथे मी राईट करून घेतलेला आहे ग्रेटर नंबर आणि हा नंबर आहे द नंबर ऑफ मेन आणि खाली स्मॉलर नंबर घेतला द नंबर ऑफ वुमेन. याची सबट्रॅक्शन करायची. 6 - 8 होणार नाही, इथे आपल्याला कॅरी घ्यायचा आहे. 16 - 8 8. इथे 5 आहे. सो 5 मधून आपण कॅरी घेतला, इथे 4 राहणार. 4 मधून आपण 7 मायनस करू शकत नाही, तर परत आपल्याला 1 इथे कॅरी घ्यायचा म्हणजे 14 नंबर होईल. 14 - 7 7. इथे राहणार आहे 7. 7 - 9 होणार नाही, परत कॅरी घ्यायचा. 17 - 9 8. परत इथे 7 मधून आपण 1 कॅरी दिला होता, 7 कडे राहणार 6. 6 - 5 1. 3 - 2 1. 6 - 6 0. 1 - 1 0. म्हणजे आपल्याला नंबर मिळाला 11,878. देअरफॉर फायनल आन्सर राईट करायचा आहे. बघा, फायनल आन्सर राईट करताना आपण क्वेश्चनमध्ये जे WH क्वेश्चन असतात, WH वर्ड असतात, ह्या वर्डच्या समोरचा आन्सर राईट करत असतो. सो हाऊ मेनी विचारलेला आहे ना, हाऊ मेनीच्या समोरचं सेंटेन्स पूर्ण आपल्याला फायनल आन्सरमध्ये राईट करायचं आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथे काय लिहायचं आहे, 11,878 डज द नंबर. आपण या इथून पूर्ण हे सेंटेन्स आता राईट करणार. Does the number of women exceed the number of men? Okay. Example number 4 आहे, an organization decided to collect 25 lakh rupees for a certain project. They collected 26,57,340 through donation and other kinds of aid. By how much did they exceed their target? इथे एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांना किती कलेक्शन करायचं होतं, 25 लाख रुपीज. ओके. बट त्यांनी किती कलेक्शन केलेलं आहे, 26,57,340 रुपीज थ्रू डोनेशन अँड अदर काइंड्स ऑफ एड थ्रू. ओके. सो इथे काय विचारलेलं आहे, जितकं त्यांना कलेक्शन करायचं होतं त्यापेक्षा जास्ती किती रुपये त्यांनी कलेक्शन केलेले आहे, एक्स्ट्राचे रुपीज किती आहे. सो इथे आपल्याला मायनस करायची आहे. तर आपल्याला 26 लाखमधून हे 25 लाख मायनस करायचे. सो आपल्याला हा ग्रेटर नंबर आधी इथे राईट करून घ्यायचा आहे. ओके. इथे आपण राईट करू टोटल कलेक्शन. ओके. आणि इथे 25 लाख आणि इथे राईट करायचं डिसाइडेड कलेक्शन, कारण हे डिसाइड केलेलं आहे ऑर्गनायझेशननी की इतके कलेक्शन करायचं होतं, बट इथे एक्स्ट्राचं कलेक्शन झालेलं आहे. सो इथे आपल्याला मायनस करायची. इथे 0 - 0 0. 4 - 0 4. 3 - 0 3. 7 - 0 7. 5 - 0 5. 6 - 5 1. 2 - 2 0. सो इथे 1,57,340 रुपीज एक्स्ट्राचे कलेक्शन झालेले आहे. सो आता देअरफॉर फायनल आन्सर राईट करू. 1,57,340 रुपीज आणि बाय हाऊ मच आहे ना, हाऊ मच आहे, तर हाऊ मचच्या समोरचा जो सेंटेन्स आहे हा फायनल आन्सरमध्ये राईट करायचा आहे. डीड दे एक्सीड देअर कलेक्शन टार्गेट. त्यांच्या टार्गेटपेक्षा त्यांनी इतके रुपीज जास्त कलेक्ट केलेले आहे. एक्झाम्पल नंबर 5 आहे, यूज द नंबर 23,849 अँड 27,056 टू मेक सबट्रॅक्शन प्रॉब्लेम सॉल्व द प्रॉब्लेम. इथे आपल्याला हे दोन नंबर गिव्हन आहे, या दोन्ही नंबरचा यूज करून एक आपल्याला सबट्रॅक्शन प्रॉब्लेम तयार करायचा आहे आणि सॉल्व करायचा आहे. सो मी तुम्हाला हे प्रॉब्लेम तयार करून दिलेला आहे
असंच प्रॉब्लेम तुम्हाला दुसरं तयार करायचं आहे आणि मला कमेंटमध्ये नक्कीच पाठवायचं आहे. ओके, बघा इथे फर्स्ट आहे राधिका हॅज 23,849 rupees. She wants to buy TV worth rupees 27,056 rupees. Okay. What is the amount she still need to be able to buy a TV? सो इथे क्वेश्चन आहे की राधिकाकडे 23,849 रुपीज आहे. तिला टी व्ही ही बाय करायची आहे, टी व्ही घ्यायची आहे. सो टी व्हीची किंमत इथं दिलेली आहे 27,056 रुपीज. बट तिच्याकडे कमी आहे पैसे आणि टी व्हीची किंमत ही जास्त आहे. तर तिला टी व्ही घेण्यासाठी आणखी किती पैशांची आवश्यकता आहे? सो इथे काय करायचं आहे, टी व्हीची किंमत किती आहे, जास्त आहे. सो इथे ग्रेटर नंबर राईट करून घ्यायचा आहे 27,556 आणि तिच्याकडे किती रुपीज आहे ते रुपीज इथे राईट करून घ्यायचे 23,849 आणि इथे लिहायचं कॉस्ट प्राइस ऑफ टी व्ही आणि इथे लिहायचं राधिका हॅज द मनी. म्हणजेच राधिकाकडे किती रुपीज आहे हे इथे दिलेलं आहे. ठीक आहे, यांची करू आपण मायनस. 6 - 9 होणार नाही, कॅरी घ्यायचा आहे. इथे 16 नंबर होईल. 16 - 9 इथे 7 येणार आहे आणि 5 मधून आपण 1 कॅरी दिला होता तर इथे 4 येणार. 4 - 4 0. 0 - 8 होणार नाही, कॅरी घ्यायचा. इथे होणार 10. 10 - 8 2. 7 - 3 सॉरी इथे 6 आहे. 6 - 3 इथे येणार आहे 3 आणि 2 - 2 0 म्हणजे 3,207 रुपीज हे राधिकाकडे कमी भरणार आहेत. तर इथे काय करायचं फायनल आन्सर बघा. या क्वेश्चनमध्ये WH क्वेश्चन कोणता आहे, व्हॉट आहे. व्हॉटच्या समोरचा सेंटेन्स आपल्याला फायनल आन्सरमध्ये राईट करायचा असतो. ओके, बघा इथे व्हॉट आहे ना, व्हॉटच्या समोरचा सेंटेन्स आपण हा फायनल आन्सरमध्ये राईट करून घेऊ. देअरफॉर 3,207 rupees is the amount she still need to be able to buy the TV. ओके, सो अशाच प्रकारचं एक एक्झाम्पल तुम्हाला तयार करायचं आहे आणि कमेंटमध्ये मला त्या एक्झाम्पलचा फोटो सेंड करायचा आहे. ओके, हा तुम्हाला स्मॉल होमवर्क दिलेला आहे. सो डिअर स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट व्यवस्थित समजला असेल. तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.